1980 साली निकृष्ट दर्जाची म्हणून घोषित करण्यात आलेल्या म्हाडा वसाहतीतील एल टाईप व एम टाईप घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे। एअरफोर्स आणि एमईएस कॉलनी परिसरातील बांधकाम निर्बंधामुळे सुमारे 800 गाळेधारकांचे पुनर्विकासाचे स्वप्न रखडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर गाळेधारकांना न्याय मिळावा आणि पुनर्विकासाचा मार्ग तातडीने मोकळा करावा या मागणीसाठी माजी आमदार सुनील टिंगरे व माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी मानवी साखळी करीत तीव्र आंदोलन केले। यावेळी म्हाडा व एअरफोर्सचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी म्हाडाच्या रहिवाशांची घरे मोडकळीस आली असून त्यांना तात्काळ न्याय मिळावा तसेच शासनाच्या बांधकामाला एक न्याय व गरीब रहिवाशांना एक न्याय हा दुजाभाव खपवून घेणार नसल्याचा इशारा माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी दिलाय। मुख्यमंत्री पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार व खासदार पार्थ पवार यांच्या माध्यमातून आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी यावेळी नागरिकांना आश्वासन दिले। तसेच न्याय मिळेपर्यंत आपण या लढ्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका शीतल सावंत, नगरसेवक सुहास टिंगरे आणि नगरसेवक रविभाऊ टिंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। परंतु एक अट जी आहे, जी अडचणीची आहे, ती म्हणजे एअरफोर्सची भिंत त्याच्यापासून 100 मीटर पर्यंत बांधकामाला परवानगी नाही असं आम्हाला तोंडी माहिती होतं। M21 नावाची म्हाडाच्याच कर्मचाऱ्यांची बिल्डिंग, त्या बिल्डिंगला सर्वप्रथम एअरफोर्सने नकारात्मक पत्र दिलं की आमच्या बाहेरील हद्दीमध्ये 100 मीटर तुम्ही येता, त्यामुळे तुम्हाला इथं बांधकाम करता येणार नाही। मग हा प्रश्न लक्षात आल्यानंतर आम्ही म्हाडा मार्फत आणि महानगरपालिकेमार्फत आम्ही एअरफोर्सला आणि MODला पाठपुरावा केला की या 100 मीटरचं काय असेल ते आम्हाला कळवा। तर ह्या फेब्रुवारी 2026 मध्ये दस्तर खुद MODनी आणि रक्षा मंत्रालयाने आणि एअरफोर्सनी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला आणि म्हाडाला लेखी कळवलं की 100 मीटर मध्ये आम्हाला इथं बांधकामाला परवानगी देता येणार नाही। गेल्या 2 महिन्यापासून असं लक्षात आलं की ह्या MS कॉलनीच्या उत्तरेला राज्य शासनाच्या जमाबंदी आयुक्ताचं एक बांधकाम चालू आहे। आम्हाला वाटलं शासनाचं आहे ते चालू असेल, त्याला परवानगी असेल। पहिलं आम्हाला उत्तर मिळालं म्हाडाकडनं, यांच्याकडनं, पुणे महानगरपालिकेकडनं की परवानगी आहे। पण नंतर ज्यावेळेस ते सगळं कागदपत्र पाहिले तर परवानगी काय होती, त्या बांधकामामध्ये झाडं तोडायची परवानगी होती, बांधकामाला परवानगी नव्हती। मग त्या लक्षात आल्यानंतर आम्ही विचारणा केली की बाबा त्यांना जर परवानगी असेल आम्हालाही परवानगी द्या। दुजाभाव केल्यानंतर लक्षात आलं अगदी, हा म्हणजे हा दुजाभाव लक्षात आला आणि मग आम्ही या ठिकाणी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, मुख्यमंत्र्यांकडे केला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केलेला आणि आता सुनील टिंगरे यांनी जे सांगितलं अगदी बरोबर आहे। आजचं आंदोलन हे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जे केलं त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाची बाब सांगितली, कमिटेड डेव्हलपमेंट मध्ये आम्हाला इथे घ्या, जेणेकरून UDPCR मध्ये एकदा कमिटेड डेव्हलपमेंट असेल त्याला अटी शर्ती लागत नाही। त्याचबरोबर संरक्षण मंत्रालयाच्या आउटर बाउंड्री जी आहे ती कलेक्टर डिक्लेअर्ड बाउंड्री नाहीये, ती आउटर बाउंड्री आहे, ती एअरफोर्सची आहे। त्यामुळे तिथून 100 मीटर मध्ये रेसिडेन्शियल एरियामध्ये पण परवानगी द्या आम्हाला, अशी मागणी सर्व गाळेधारकांच्या वतीने आज आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी आहेत, यांच्या वतीने, संयुक्त संघाच्या वतीने, गाळेधारक महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत। मला आत्ताच साहेबांनी सांगितलं की ज्या आर्किटेक्ट महाजननी हा केंद्र सरकारच्या MOD डिपार्टमेंटला पहिला पाठवलेला नकाशा होता, त्याच्यामध्ये ती जागा मोकळी दाखवली होती। त्या कारणाने त्यांनी 100 मीटर मध्ये बांधकाम हा नियम ज्यावेळेस डिफेन्सने लावला त्या नियमाच्या अगोदरच्या खरं तर हा बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग ज्यावेळेस अगोदरच्या असतात त्यावेळेस त्याला राजकीय म्हणजे शासकीय भाषेमध्ये त्याला कमिटेड म्हणतात आणि जे कमिटेड डेव्हलपमेंट मध्ये जर ते असतील तर आमची त्यांना मागणी राहील की ज्या कमिटेड डेव्हलपमेंट मध्ये ऑलरेडी बिल्डिंग आहेत त्यांना पुनर्विकास करण्याची परमिशन मिळली पाहिजे। आज योगायोगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन करत असताना त्या आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्याकडेही आमची मागणी मांडू। त्याच पद्धतीने पुणे शहराच्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असतील, त्याच पद्धतीने आज नवनिर्वाचित खासदार पार्थदादा यांची सुद्धा केंद्र शासनाच्या संरक्षण खात्याच्या कमिटीवरती निवड झालेली आहे। तर आता मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठेतरी आशेचा किरण दिसतोय की आपण राज्य सरकारच्या लेवलचे जे विषय आहेत ते कमिटेड डेव्हलपमेंटचा नियम याला लागू करावा। त्याच्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे मागणी मांडूच। त्याच पद्धतीने ह्या 100 मीटरच्या अट ही शिथिल करण्यासाठी आपल्या केंद्रातील कमिटीवरती असणारे पार्थदादा पवार यांच्या माध्यमातून येणाऱ्या
या अधिवेशनामध्ये त्यांना विनंती करण्यात येईल की तुमच्या माध्यमातून हा विषय त्या ठिकाणी केंद्राकडे मांडावा, जेणेकरून या अधिवेशनामध्ये तो उचलला तर त्याच्यानंतर बैठक संरक्षण खात्याच्या जे काही एमओडीचे प्रमुख असतील त्यांच्याबरोबर लावून या विषयाचा तोडगा काढावा, अशा पद्धतीचं आम्ही सर्वजण मागणी करणार आहोत. त्या सर्वच काळे अधिकाऱ्यांचं अतिशय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं त्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये सिमेंट कमी असायचं आणि चुन्यामध्ये बांधकाम असायचं आणि त्याचं जवळपास 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते जीर्ण अवस्थेत आहेत. एखादी अपघात झाल्यानंतर सरकार या ठिकाणी त्याला न्याय देणार का, अशा पद्धतीचा आमचा प्रश्न आहे आणि निश्चितपणे त्या प्रश्नाला वाचा फोडून पुढच्या काळामध्ये यांना दिलासा देण्याचं काम हे चारही नगरसेवक असतील, उपमहापौर डॉक्टर ढेंडे साहेब असतील, मी ह्या वडगाव शहरी मतदारसंघाचा माजी आमदार आणि पुणे शहराचा शहराध्यक्ष या नात्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे ताकदीने काम